लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी देणार. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत खात्यात जमा होणार. अजित पवारांची ग्वाही. महाराष्ट्रात 2024ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ. मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची आहे. मुंबईतून अमित शहांचं भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन. महाराष्ट्राची राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी. एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही. 1985 पासून महाराष्ट्रात एकाच पक्षाचं सरकार कधीच आलं नाही. शहांच्या वक्तव्यावर अजितदादांची प्रतिक्रिया. लोकसभेत वोट जिहाद पाहायला मिळाला. संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढलाय. देवेंद्र फडणवीसांचा दावा. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड. घटनेच्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज गायब. संस्था चालकांना घटनेची कल्पना असूनही लपवली. हायकोर्टाचं निरीक्षण. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष सेक्रेटरीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. दोघांना अद्याप अटक का नाही? आरोपींना अटकपूर्व जामिनाची वाट पाहत आहेत का? हायकोर्टाचा परखड सवाल. नायर रुग्णालयातील लैंगिक छळ प्रकरणात डीनची बदली. मात्र काही तासातच तरुणीला पाठिंबा देणाऱ्या महिला डॉक्टरला नोकरीवरून काढल्यानं नवा वाद. मुंबई पुणे शिवनेरी एसटी बसमध्ये शिवनेरी सुंदरी नेमली जाणार. प्रत्येक एसटी स्टँडमध्ये महिला बचत गटाला स्टॉलसाठी जागा देण्यात येणार. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावलेंचा निर्णय. सिडकोच्या एकूण 67,000 घरांसाठी 7 ऑक्टोबरला लॉटरी. पहिल्या टप्प्यात 26,000 घरांची लॉटरी निघणार. अध्यक्ष संजय शिरसाट यांची माहिती. इराणकडून इस्रायलवर सर्वात मोठा मिसाईल हल्ला. हल्ल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये अलर्ट जारी. 100हून अधिक मिसाईल हल्ले केल्याची माहिती.